बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आज परळी शहर बंद होतं। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची परळीतल्या नागरिकांनी मागणी केली आहे। परळी रेल्वे स्थानक परिसरात एका 6 वर्षाच्या लहान मुलीवरती अत्याचार झालेला होता आणि त्याच्या निषेधार्थ आज परळीकरांनी बंदची हाक दिली होती आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहे। उदय, सध्याची काय परिस्थिती या ठिकाणी आहे? नम्रता, आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ही अत्याचाराची घटना घडली होती। त्यानंतर पासून परळीकर अतिशय संतप्त आहेत। परळी शहरात जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी नशेबाजांचा अक्षरशः अड्डा झाला आहे आणि या ठिकाणच्या नशेबाजांवर कारवाई करावी अशी मागणी यापूर्वी देखील करण्यात आली होती, परंतु त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर अशा घटना घडू लागल्यानं परळीकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आता हे सगळं प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, तसेच या प्रकरणातील आरोपी विरोधात कठोर कारवाई करावी आणि या भागात जे नशेबाज आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे। आता या दिशेने पोलीस प्रयत्न करत आहेत। आता याच प्रश्नावर निवेदन देखील देण्यात आलं आहे। आज परळी शहरात कडकडीत बंद देखील पाळण्यात आला असून एकंदरीत जर आपण पाहिलं तर या अत्याचाराच्या घटनेनंतर परळीकर आक्रमक झाले असून कठोर कारवाईची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नम्रता। उदय, धन्यवाद अशा काय माहितीबद्दल।